हाय फ्रेंड्स, मी रेश्मा. मी आलेले आहे माहेरी. तर हे माझ्या माहेरी आंब्याचं झाड आहे बघा. आंबा पण लागलेला आहे याला. इकडे जांभळाचं झाड आहे. इकडे फुलांची झाडं, गुलाब वगैरे आहे, ब्रह्मकमळ आहे, इकडे जास्वंदी आहे. आई, आंबाड्याचे किती झाड आहे तिथं. आंबाड्याची भाजी तर बनव. दुसऱ्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय. करणार का आज? चालतंय. आता तू आली आहेस, तुला आंबाड्याची भाजी खूपच आवडते, त्यामुळे आता त्या आंबाड्याची भाजी मी काढणार आणि त्याची रेसिपी तयार करणार. आणि आता मी ते तयारीला लागणार आहे. आता लसूण सोलून घेतलाय, तर आता भाजी काढते मी. चालतंय. काहीतरी घेऊन ये काढायला. हे जास्वंदीचं झाड आहे. हे माझ्या भावानं कलम केलेलं झाड आहे. हे इकडे बघा, हे वेगळ्या प्रकारचं फुल आहे. हे इकडे वेगळ्या प्रकारचं फुल आहे. इकडे हे शोचं झाड आहे, ब्रह्मकमळ. इकडे पण आंबाड्याची भाजी आहे. मी ह्यातच गुलाब आहे. इकडे पण हा आंबाडा आहे. आई, याला काय म्हणतात ग? हे उसासारखं आहे त्याला. इकडे पेरूचं झाड आहे. खूप पेरू लागले. चहा म्हणतात त्याला. चहामध्ये टाकला की खूप छान लागते. आंबाड्याच्या भाजीचा एक खूप गुणधर्म आहेत ना ते का. वजन कमी करतंय, परत रक्तदाब असला तर त्यासाठी पण गुणकारी आहे. आंबाड्याची भाजी खाण्यासाठी चांगलं असते. पप्पांना आधी खायला दे, त्यांना पण आवडतं ना. किती छान भाजी आल्या. दर आहे ना बाजारात, त्यामुळे मी दारातच लावले. हे डोळ्यासाठी पण चांगले आहे अगं. या लघवीला वगैरे जळजळ वगैरे होत असली ना, तर डायरेटिक म्हणून हे काम करते. त्याच्यामध्ये कॅल्शियम, अँटीऑक्सिडेंट, विटॅमिन्स, फायबर्स, झिंक वगैरे खूप जास्त असते. त्यामुळे आरोग्यासाठी ही भाजी खूप छान आहे. तर रानात पण येते, दारात पण लावली तर येते. भाजीला खूपच मागणी आहे बाजारात. करतेस का कधी एवढी भाजी आहे का? लोकच घेऊन जातात. देतात कोणी पण, आणि मी पण करते कवा कवा. आपल्याला कवा पाहिजे असं कवा करून खायचं. कोरपड आहे, कोरपडीचं पण आहे. कोरपडी पण आयुर्वेदिक आहे, नाही कोरपड पण लावली. हे पण शुगर साठी हे चांगलं आहे ना कोरपड. काय काय तयारी केली साईडी? आंबाड्याची भाजी आहे ना, आणि धुवून घेतली. आता मी त्याचे गरम पाण्यात घालून त्याचं आता वापरून घेऊन धुवून काढली. आता त्याचं मी ती साहित्य घालून त्याचं गोळं बनवणार. काय काय लागते सांग तरी. ही भाजी आता वापरून उकळून धुवून घेतली. आता ह्या भाजीला मीठ, चवीप्रमाणे मीठ, परत हे शेंगदाणे, ही डाळ आहे, तुरीची असेल किंवा मुगाची डाळ. मुगाची म्हणजे शिजायला उकडायला बरी असते. म्हणजे आवडीप्रमाणे घालायची, कुठली पण डाळ पाहिजे. बारीक आपल्याला टमाटा आहे, मी लसूण चिचून घेतलेला आहे, ही बारीक मिरची चिरलेली आहे. ते आता सगळं मिक्सर करून त्याचे मी गोळे तयार करून उकडीला ठेवणार आहे. ही सगळी रेसिपी तयार आहे. दाखव जरा कशी मिक्स करते. ह्याची तयारी करणार. पहिले मी मीठ टाकून देते चवीप्रमाणे. मीठ टाकून झालेलं आता मी लसूण टाकते. लसूण काही भाजायची गरज नाही, तेव्हा ते चिचून त्यात मिक्स करायचं असते. ही दोन्ही मिक्स झाली, डाळ त्यात वाटायची. आणि ही भाजी कशी आहे, आरोग्यासाठी चांगली. आणि ही भाजी आंबत नाही, 2 दिवस जरी ठेवली तरी ही चांगली असते. आणि ही मिरची, हे सगळं मिक्सर करायचं असं हे तयारी सगळी मिक्सर करून आता ह्याचे मी गोळे बनवणार. आणि गोळे बनवून उकडीला ठेवणार. उकडलेलं ही गोळे 2-2, 3-3 दिवस राहतात. त्यामुळे ही भाजी खायला खूपच आरोग्यासाठी चांगली आहे. आता मी त्याची गोळी बनवते. भाकरी बरोबर छान लागते. भाकरी बरोबर छान लागते. भाकरी बनवायची.
एक गोळा घेऊन छान भाकरी संग खायचा. मला इथं आणि- आलीच की खायला भेटत्या. तुझ्या हातची भाजी छान लागते अगं. चवीप्रमाण मीठ, चवीप्रमाण लाल तिखट जरी टाकलं तरी चालतंय ना थोडेफार. आणि हे आता एक गोळ बनवू. ते उकडायला टाकलेस की तिकडं. हे आता उकडून घ्यायचे आणि हे गोळे असे ठेवा. याला काय तेल लागत नाही किंवा फोडणी लागत नाही किंवा काय लागत नाही, म्हणून ही सगळ्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आता ही भाजी मी उकडीसाठी ठेवलेली आहे. आता ही उकडून झाली की खाण्यासाठी तयार आहे. किती मिनिटं उकडायची? एक 10 मिनिटं ठेवलं. आता याच्यावर झाकण ठेवणार. 10 मिनिटात ही उकडते. ही उकडली की खाण्यासाठी तयार आहे. तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर कमेंटमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि कशी वाटली ती पण सांगा. तर मस्त अशी आईनं आंबाड्याची भाजी आणि भाकरी बनवून दिल्या. मी आता टेस्ट बघतो कशी लागते. एक नंबर लागते बघा ही भाजी, मस्त.